गाईज आज सुट्टी आहे तर म्हटलं एक रेसिपी करायची, तर आईने एक रेसिपी करायला घेतली तर मी दाखवतो. आपल्याला आळूच्या वड्या बनवायचे. त्याच्यासाठी आळूची पाने घेतल्या 2, हे लसूण, ही मिरची, त्याला 1 चमचा जिरे टाकायची. हे आता ही मिरची वाटून घ्यायची मिक्सर मधून ना. मिक्सर मधून. हा. त्याच्यासाठी आता हे बेसन पीठ घ्यायचे. आता एवढं बेसन पीठ घेतलं, त्याच्यात ही हिरवी मिरची वाटली ना हे टाकायचे. 2 चमचे मीठ टाकायचं. 1 चमचा हळद टाकायची. पाणी टाकलंय. आता त्याला चांगलं असं मिक्स करून घेते. मीठ सगळं मिक्स होते ना. पाणी टाकलं ना, हे असं घट्ट झालं ना का पाण्याला लागतं. पातळ झालं पाण्याला लागत नाही. हे आळूचं पान घेतलं एक, त्याला असं लावायचं. आता हे पीठ, काळी पाने याला शिरा नसतात आणि ती दुसरी पाने ना ते शिराच्या, त्यामुळं घशात कापत. लाटण्याने शिरा सपाट करीत येतात आणि मग घशात कापत नाही. पण ही पानं चांगली आहे ना, त्यामुळे याला नाही काढावं लागत. आता एकदम मोठ्या पानाची बनवायची. आता एकच वळकोटी बनवायची, एकदम मोठी पनीर बनीत. हे चाळणीत सरळ राहील, पाकडी चिकडी होणार नाही. हे उकडायचे ना 1 तांब्यावर पाणी. आता याच्यावर मांडायचं. असं कुकर नाही ना, तसं पातेल्यात पण पाणी ठेवून चाळणी ठेवायचं आणि त्याच्यावरून झाकण ठेवायचं. मग उकडे ती चाळणी. आता हे असं झाकण ठेवलं, मग आता मोठ्या गॅस उकळी आली ना, मग बारीक गॅसवर 1 अर्धा तास उकडून द्यायचं. वड्या झालेल्या आहेत, आता त्या कट करायच्यात. हे बघा असं काहीसं झालेलं आहे. एकच पीस बनवलाय आम्ही. वाव, इट लुक्स लाईक व्हेरी टेम्पटिंग, डिलिशियस. मला तर असंच आवडतं बाबा. मला ते शॅलो फ्राय केलेलं नाही आवडत, तळलेलं नाही आवडत. वाव, तळलेले आवडतात. थांब ना पिलू. मस्त मस्त, एकदम 1 नंबर. बघा गाईज, तेवढे पानं टाकले होते ना, किती लेन आले बघा. मस्त पैकी एकदम स्मूथ कट होत आहेत गाईज. आता मी एक वडी टेस्ट करणार आहे. हाय बघ, आपण टेस्ट करू. टेस्ट अच्छा, शॅलो फ्राय मस्त पैकी. आम्ही ब्रश पण आणलेला आहे बघा, प्लास्टिकचा. एकदम नॉनस्टिकी पॅन आहे, तरी पण तेल लावायची गरज आहे. आता आवाज बघा तुम्ही. गाईज मस्त दिसतायत मला, कारण तुम्ही पण बघू शकता स्क्रीनवर. एकदम छान झाले. आता प्रियांका त्याला पलटी करणार आहे. शॅलो फ्राय झालेले आहे ते. याच्यावर तीळ असतात अजून मजा आली असती, पण आमच्या घरातलं तीळ संपले. येस, मस्त पैकी पलटी करते प्रियांका. वाव, लुक्स डिलिशियस, लुक्स टेम्पटिंग.